कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे विणल्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। रायगड जिल्ह्यातल्या पेणपासून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खवसावाडी येथील अंबिराग्या कडू या आदिवासी महिलेचा मृतदेह झोळीत टाकून देण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खवसावाडी आदिवासीवाडी येथे 60 लाख रुपये खर्चून प्रत्यक्षात रस्ताच नसल्यामुळे गुरुवारी 7 नोव्हेंबर रोजी अंबी कडू या आदिवासी महिलेचा मृतदेह पेण ते खवसावाडी असे सुमारे 5 किलोमीटर झोळीत टाकून न्यावा लागल्याने आदिवासी समाजाला वालीच उरला नसल्याचं भयान वास्तव समोर आलंय। दरम्यान ग्राम संवर्धन सामाजिक संस्था ही सामाजिक संस्था मागील 2 वर्षांपासून खवसावाडी, काजूची वाडी, केळीची वाडी, तांबडी आणि उंबरमाळवाडी या 5ही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करते। विशेष म्हणजे याच आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांसाठी 1 जानेवारी 2024 रोजी सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला 7 कोटी 60 लाख रुपयांचा ठेका देण्यात आलाय। मात्र आज 10 महिने उलटून या रस्त्याचं काम ठेकेदारानं सुरू देखील केलेलं नाही। त्यामुळे येथील आदिवासी ग्रामस्थांना रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यूला कवटाळावं लागतंय। अशा परिस्थितीत पेणपासून 4 ते 5 किलोमीटरवर असलेल्या या वाड्यांमध्ये आमदार एकदाही पोहोचले नसल्याचं येथील आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे। याबाबत आदिवासी समाजामधून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विकासाच्या वल्गना करणाऱ्या प्रशासनाचे अब्रूचे धिंडवडे आज निघालेले आहेत। पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीमधील 5 आदिवासी वाड्या आहेत ज्या ह्या देशाच्या पटलावरच नव्हत्या। त्या जेव्हा पटलावर आल्या त्यावेळेस त्यांच्यासाठी आलेला निधी तोही प्रशासकीय यंत्रणेने गिळंकृत केला आणि तिथले रस्तेच बनले नाहीत। 60 लाख रुपयांचा निधी खवसावाडीसाठी मंजूर झालेला असताना त्याचे कामही झाले असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की आजही ह्या वाडीमध्ये झोळी घेऊन मृतदेह किंवा डिलिव्हरीसाठीचं पेशंट न्यावं लागतं। ही प्रशासकीय यंत्रणेसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। या सगळ्याला दोषी असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता आणि आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, कारण यासोबतच इथे खवसावाडी आदिवासी वाडीसाठी 60 लाख रुपयाचा रस्ता मंजूर झाला होता, परंतु रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता जे आहेत पेणचे आणि ठेकेदार यांनी हा 60 लाख रुपये गिळंकृत केला आणि कागदावर जरी रस्ता झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र रस्ता झाला नाही। आणि त्याचंच फलित हे की काल एक भगिनी, आदिवासी भगिनी जेव्हा जाताना सुद्धा ती रस्ता नसल्यामुळे वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकली नाही आणि त्याच्यानंतर ती पेणच्या आरोग्य केंद्रात नेली। पेणच्या आरोग्य केंद्रात तिला घेतली नाही, मग अलिबागला पाठवली। अलिबागला तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ह्या भगिनीची अहवेलना थांबली नाही, तिची कुचेष्टा थांबली नाही। तिचा मृतदेह जवळजवळ 4 किलोमीटर अंतर झोलीत टाकून न्यावा लागला। हे दुर्दैव आहे। एका बाजूला शासन म्हणतोय की आम्ही रस्त्यांचे जाळं विणलं, मग ते जाळं ह्या आदिवासी बांधवांपर्यंत का पोहोचलं नाही हा प्रश्न आहे।